नाशिकमधील तपोवन परिसरामध्ये जे वृक्षतोड केली जाणार होती त्या संदर्भामध्ये हरित लवादाकडे एक याचिका दाखल केली गेली आणि त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आता हरित लवादा न्यायालयाने स्पष्ट आदेश केलेले आहेत की कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय वृक्षतोड करता येणार नाही। त्याचबरोबर एक अहवाल देखील सादर करावा लागणार आहे। मात्र ज्यांनी ही याचिका दाखल केली ते सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ श्रीराम पिंगळे सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्या काय नेमकं म्हणणं होतं त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि हरित लवादाने आत्ता काय आदेश दिलाय आणि तो आदेश कोणाला बांधील असणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। खरं तर खूप महत्वाचा हा विषय आहे, सगळ्या राज्याचं देशाचं याकडे लक्ष होतं। 1800च्या जवळपास झाडं तोडली जाणार होती। हरित लवादाकडे तुम्ही याचिका दाखल केली, ती कोणत्या मुद्द्यावर केली? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी माहीत नाही ती बाब अशी आहे की यापूर्वीच जून ते सप्टेंबर काळामध्ये प्रक्रिया राबवून 1270 झाडं तोडण्यात आलेली आहेत। STPच्या नावाखाली ती झाडं तोडण्यात आली, त्याच्याबद्दलची माहिती बहुतांश लोकांना नाही आहे। आता जे झाडं तोडण्याचा घाट घातलाय ते रायपेरियन बफर झोन म्हणजे अगदी नदीच्या बाजूचं जे ग्रीन झोन असतं त्याच्यामधली झाडं तोडण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेनं त्या ठिकाणी दिलेला आहे। बरं, ही झाडं तोडायची कशासाठी आहेत तर माईस नावाचं एक एक्झिबिशन सेंटर तिथे त्यांना सुरू करायचं आहे। आता आपण जर का कुंभमेळ्याचं पूर्ण हे बघितलं, प्रयागराजला मी स्वतः देखील जाऊन आलोय। प्रयागराजमध्ये पूर्ण नदीच्या कडेनं टेंट्स त्या ठिकाणी सर्वांसाठी केलेले होते आणि असं असताना त्या तपोवनामध्ये देखील अशा प्रकारचे टेंट्स साधू संतांसाठी देखील केले जाऊ शकतात। मग असं असताना परमनंट स्ट्रक्चर बरंच ही काही दरवर्षीची देखील ऍक्टिव्हिटी नाहीये। 12 वर्षातून एकदा होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आपण अगदी ग्रीन झोन पूर्ण छाटून त्या ठिकाणी परमनंट स्ट्रक्चर करायचं, तेही एक्झिबिशन सेंटरच्या नावाखाली, तर ते शहराच्या बाहेरही करता येण्यासारखं आहे। आम्ही या मुद्द्यावरती हरित लवादाचं लक्ष वेधून घेतलं की याची एकतर आवश्यकता नाहीये, याचे काही रिपोर्ट्स नाहीयेत, ट्री सेन्सस नाहीये। जी नोटीस महानगरपालिकेने दिलेली आहे त्यामध्ये किती झाडं तोडणार हेच दिलेलं नाहीये। 11-12 नोव्हेंबरची जी नोटीस दैनिक लोकमतमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी किती झाडं तोडणार, कोणत्या प्रकारची कोणत्या जातीची झाडं तोडणार याच्याबद्दल काहीही लिहिलेलं नाहीये। अशा प्रकारची नोटीस त्या कायद्याला मान्य नाही, ही बेकायदेशीर नोटीस आहे। आणि त्याची प्रक्रिया राबत असताना तरीही हजारो लोकांचा तिथं विरोध आलेला असताना काल माननीय नाशिकच्या ज्या कमिशनर आयुक्त आहेत त्यांच्याकडनंही या संदर्भामध्ये खुलासे करण्यात आले होते, तेही चुकीचे आणि खोटे होते का? त्या संदर्भात काही आक्षेप तुम्ही नोंदवले का? आम्ही कालच्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ माननीय हरित लवादाला त्यांचा दाखवला, ज्याच्यामध्ये त्या म्हणत होत्या की 1-2 लोकांचा विरोध आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाहीत आणि 1-2 झाडं आणि झुडपं तोडायला लागतील। हे म्हटल्यानंतर आम्ही अलार्म झालो की जिथं शेकडो नाही हजारो झाडं तोडण्याची मनसा असताना आणि हजारो लोकांचा विरोध असताना आणि आज अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्राच्या मनामध्ये ही वृक्षतोड होऊ नये असं असताना या जर का इतक्या बेजबाबदारपणे 1-2 लोकांचा विरोध आहे असं म्हणत असतील तर यांचे इरादे स्पष्ट दिसतात। तिथे झाडं तोडून कमर्शियल ऍक्टिव्हिटी होते ही बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली आणि ही बाब खटकली असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच, आम्ही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि हेही सांगितलं की साधूग्रामच्या नावाखाली साधूग्रामसाठी जो रिझर्व्ड एरिया आहे त्याच्याऐवजी जे रायपेरियन बफर झोन आहे तिथे RC म्हणजे रिक्रिएशनल रिझर्वेशन असं दाखवून त्या ठिकाणी वृक्षतोड करण्याचा घाट घातला जात आहे। तर या सर्व बाबींचा उहापोह आणखी सविस्तर माहिती जेव्हा कॉर्पोरेशन कडून त्यानंतर आता काय नेमके आदेश दिलेले आहेत माननीय न्यायालयाकडनं हरित लवादाकडनं आणि ते कोणाला बांधील आहेत त्याच्यावर काय उत्तर द्यायची आहेत, कशा स्वरूप? सर्वात महत्वाचा आदेश जो हरित लवादानं दिलेला आहे तो असा आहे की नाशिकमध्ये म्हणजे तपोवन आणि तत्सम परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची वृक्षतोड न्यायिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय करता येणार नाही। याचा अर्थ असा आहे की त्यांनी जी नोटीस दिलेली आहे आता ती नोटीस पुढे चॅलेंजही होऊ शकते। त्याच्यामधून जे ट्री ऑफिसर ऑर्डर देतील ती ऑर्डर कायम झाल्याशिवाय यांना आता एकही झाड तोडता येणार नाही, हा आजच्या अंतरिम आदेशाचा ऍटलिस्ट पुढील आदेश होईपर्यंत तरी अर्थ आहे। त्याबरोबर समितीही त्यांना गठीत करायची आहे आणि अहवालही त्यांना दुसरा अंतरिम आदेश मान्य हरित लवादानं असं दिलेला आहे की एक समिती गठीत करून त्या समितीनं तातडीनं अहवाल कैक बाबीवरती हरित लवादानं मागितलेला आहे। तर तो अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी हरित लवादासमोर येतील आणि त्याच्यातून त्याची आवश्यकता, त्याच्यासाठी त्यांनी केलेले स्टडी,
ट्री सेन्सस आहे की नाही, अशा प्रकारची लबाडीची नोटीस का दिली, ह्या सर्व बाबी समोर येतील आणि मग ते पुढे प्रकरण. अर्थात तुम्ही अजूनही ठाम आहे की अशा पद्धतीनं खोटं बोलून दिशाभूल केली जाते आणि या संदर्भामध्ये पुढे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी तुम्ही करणार आहात का? पुढची काय एकंदरीत लढाई असणार आहे या संदर्भात? नक्की या ठिकाणी अनेक दिवसांपासून हा लढा लावून धरणारे श्री सयाजी शिंदे असतील किंवा स्थानिक नाशिकचे श्री बाविस्कर व त्यांचे सहकारी असे अनेक कार्यकर्ते आहेत. यांच्याशी सल्लामसलत करून आम्ही नक्कीच या ठिकाणी जर का अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचा स्कोप असेल तो करण्यासाठी काही कसूर करणार नाही. त्यामुळे आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणाकडे अर्थातच राज्याचं देशाचं लक्ष होतं की नाशिकमधली जी झाडं तोडली जाणार आहेत, वृक्ष तोडली जाणार आहेत तपोवन परिसरातली, आणि तिथे कुंभमेळ्याचं कारण दिलं जात होतं. अर्थातच साधुग्राम तिथे वसवायचं हे कारण दिलं जात होतं. मात्र आता एक वेगळं कारण, जी माहिती आहे ती हरित लवादासमोर याचिकाकर्त्यांनी ठेवली आणि त्या माहितीची दखल घेत अर्थात हा स्थगिती आदेश देण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये आता नाशिक महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे, आयुक्त आहे, त्यांना नोटीसद्वारे उत्तर द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर समिती गठीत करून अहवाल देखील सादर करावा लागणार आहे. तुर्तास तरी या आदेशानुसार आता तिथे वृक्षतोड करता येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. त्याचबरोबर अहवालामध्ये काय बाबी पुढे येतील याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.